नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येथे 19 एप्रिलला म्हणजे रविवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस आहे, जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. बघा, या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते. अक्षय म्हणजे न संपणारं पुण्यफळ देणारी अशी ही तिथी आहे. 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असा हा अत्यंत पवित्र मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय किंवा अविनाशी मानले जाते आणि म्हणून या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, घर किंवा जमीन खरेदी करणे, विवाह आणि इतर शुभ कार्य करणे खूप शुभ मानले जाते. बघा, या दिवशी आपण जे काही चांगले कर्म करतो तर ते आपल्याकडे अक्षय असते आणि म्हणून या दिवशी होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून या दिवशी होईल तितक्या वाईट गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला आवर्जून टाळायच्या देखील आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयानिमित्त माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये अगदी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी उद्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करा, कारण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. पितरांसाठी तर आहेच आहे, पण माता लक्ष्मीची कृपा व्हावी किंवा भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा यासाठी देखील उद्याच्या दिवसाचं महत्त्व हे आहे आणि आपण जे काही उद्या करणार आहोत त्याचं फळ आपल्याला दुपटीने तिपटीने 1000 पटीने मिळणार आहे आणि त्यामुळे उद्याचा दिवस चुकवायचा नाही. आता ज्यांना मासिक धर्म असेल किंवा ज्यांच्या घरात सुतक असेल तर त्यांनी फक्त नामस्मरण करायचं आहे, या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही. पण तरीही नामस्मरणाला तितकंच महत्त्व आहे आणि म्हणून नामस्मरण सातत्याने चालू ठेवायचं आहे. तसेच मासिक धर्माच्या बाबतीत इतर जर कोणी घरातली पूजा वगैरे करणार असेल तर त्यांच्याकडून या सगळ्या काही सेवा वगैरे आहेत तर त्या करून घ्यायच्या आहे. तर उद्याच्या दिवशी आपल्याला करा केळीचं पूजन कसं करायचं ही सगळी माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता. पण आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काय करायचं आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी जवळजवळ 14 ते 15 पॉईंट सांगितलेला आहे. दिवसभर आपल्याला तेच करायचं का, तर असा प्रश्न कमेंटमध्ये येत असतो. तर बघा, हे सगळं आपल्याला खूप तासनतास करायचं नाही. एक गोष्ट करण्यासाठी फार तर फार आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतात आणि दिवसभरामध्ये जर आपण तेवढा जरी वेळ त्या गोष्टींसाठी काढला तर सगळ्या गोष्टी शक्य होतील. पण तरीही सगळं करणं शक्य झालं नाही तर हरकत नाही, पण ज्या गोष्टी पाळणं शक्य होणार आहे ते आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अर्थात उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली आंघोळ वगैरे करून आपल्याला तयार राहायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहेत. त्या कुठल्या, तर गंगाजल असेल घरामध्ये तर ते गंगाजल तुम्ही टाकू शकता. या व्यतिरिक्त गोमूत्र असेल तर गोमूत्र अगदी 1 ते 2 थेंब तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता. त्यासोबतच जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते देखील आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता आणि यापैकी काही नसेल तर मग तुम्ही चिमूटभर हळद देखील पाण्यामध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. त्यानंतर घरामध्ये गंगाजल गोमूत्र हे सगळं काही शिंपडून घ्यायचं आहे. घर आपल्याला छान पवित्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे. जेव्हा आपण मुख्य दरवाजा उघडणार आहोत अगदी सकाळी उठल्या उठल्या, तेव्हा सगळ्यात अगोदर आपला जो उंबरठ आहे त्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडून घेतल्यानंतर आपला उंबरठा स्वच्छ करून मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे. स्वस्तिक ओल्या कुंकावाने काढायचं आहे. आता हे झाल्यानंतर दारामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे. अशा पद्धतीने जर दिवसाची सुरुवात झाली तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात प्रवेश करेल आणि घरामध्ये कायमचं वास्तव्य देखील करेल. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, तर बघा, माता लक्ष्मींची आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा ही करायची आहे. एका पाटावर किंवा चौरंगावर एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं. ब्लाऊज पीस असेल नवीन तर तो टाकायचा आणि त्यावर या दोघांचेही फोटो ठेवायचे आहे. मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता. ते ठेवल्यानंतर अष्टगंध, हळदी कुंकू हे सगळं काही अर्पण करायचं. फुलं असतील तर फुलं अर्पण करायची, हार असेल तर हार अर्पण करायचा. या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आपण इतर पूजेमध्ये करत असतो तशाच पद्धतीने सगळं काही करून घ्यायचं. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची देखील या पाटावर किंवा चौरंगावर मांडणी करायची आणि तेथे त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यासोबतच तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. जे असेल ते तुम्ही नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने माता लक्ष्मींची जी काही सेवा असणार आहे, भगवान विष्णूंची जी काही सेवा असणार आहे ती करायची आहे. आता सेवेमध्ये तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. या व्यतिरिक्त
व्यतिरिक्त तुम्ही माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो म्हणू शकता, किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, विष्णू सहस्रनाम आहे, देवी मातेचं कुंजिका स्तोत्रम आहे, श्री सुक्तम आहे. जी तुम्हाला सेवा करणे शक्य होणार आहे ती सेवा नक्कीच तुम्ही करू शकता. ही सेवा जास्त प्रभावी, ती कमी प्रभावी असं काही नाही. जी काही सेवा तुम्ही करणार आहात ती अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करा. ही झाली माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा. आता या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, तर माता लक्ष्मीला आणि विष्णू भगवानांना आपण हळकुंड अर्पण करू शकतो. बघा, लेकरूबाळ जे हळकुंड असतं, म्हणजे ज्याला हळकुंडाला फाटे फुटलेले असतात, अशा प्रकारचं हळकुंड जर तुम्हाला मिळालं तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केलं तरीही चालणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही पूजेमध्ये घरीच हळकुंड अर्पण केले तर संध्याकाळच्या वेळेस ते हळकुंड काढून घ्यायचं किंवा दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचं, एक लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं. याने आपल्या घरामध्ये धनधान्याची वाढ होण्यासाठी मदत मिळते. आपण जे काही काम करतो त्याला यशप्राप्ती होण्यासाठी मदत मिळत असते. तर हा छोटासा उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकता. त्यानंतर बघा, उद्या आपल्याला पितरांची सेवा देखील करायची आहे. तर दुपारची जी 12 ते 12:30 वेळेमध्ये आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. त्या ठिकाणी एक दिवा लावायचा. तो दिवा लावताना त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता. काळे तीळ किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते टाकू शकता. तर अशा पद्धतीने एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा. त्यासाठी मात्र तुम्हाला पंथी घ्यायची आहे. पंथी घेताना जुनी घेऊ नका, नवीन पंथी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केल्यानंतर पितृस्तोत्र किंवा पितृसुक्तम म्हणायचं आहे. त्यासोबत ओम पितृदेवताय नमः हा मंत्र देखील 108 वेळेस किंवा 11 वेळेस तरी कमीत कमी म्हणायचा आहे. अशा पद्धतीने पितरांची देखील आपण सेवा करू शकतो. ज्यांच्या घरामध्ये कराकेळीचं पूजन केलं जाणार आहे त्यांनी कराकेळीचं देखील पूजन करायचं आहे. पण कराकेळीची जी पूजा आहे किंवा जी मांडणी आहे ती फक्त अशा लोकांनी करायची ज्यांचे आई वडील जिवंत नाहीत, अशांनीच करायची आहे. इतर लोकांना ते करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तुम्ही पितरांसाठी आता जी सांगितलेली सेवा आहे, दक्षिण दिशेकडे तोंड करून बसून करायची, ती सेवा तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त पितरांच्या नावाने तुम्ही दानधर्म करू शकता. आर्थिक क्षमता जशी असेल तशा पद्धतीने आपण दानधर्म करू शकतो. त्यामध्ये मातीच्या भांड्याचं देखील दान केलं जातं. अगदीच काही करणं शक्य झालं नाही तर माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचं मंदिर असेल किंवा इतर कुठलंही मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक मातीची पंथी दान करू शकता. फक्त ही पंथी दान करताना त्यामध्ये तेल टाकायचं आणि हा जो दिवा आहे तो त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा. रिकामा दिवा आपल्याला ठेवायचा नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही दिव्याचं दान देखील करू शकता. त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टींची खरेदी करणे विशेष मानलं जातं. जसं की सोनं आहे, चांदी आहे किंवा घरात मौल्यवान ज्या काही गोष्टी असतात किंवा मग चैनीच्या गोष्टी असतात. समजा तुम्हाला एखादी नवीन गोष्ट कुठलीही घ्यायची असेल तर ती तुम्ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नक्कीच घेऊ शकता. गाडी घ्यायची असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. पण हे बघा, प्रत्येकाला या सगळ्या इच्छा आकांक्षा असतात. मग लगेच ठरवलं आणि लगेचच या गोष्टी आपण खरेदी करून आणू शकतो का? तर नाही. प्रत्येकाच्या आर्थिक क्षमतेनुसार जसजशी वेळ येणार आहे तशा तशा या गोष्टी होणार आहे. पण अक्षय तृतीयाला काहीच खरेदी न करण्यापेक्षा जर काही गोष्टी घरी आणल्या ज्या आपल्या खिशालाही परवडतील आणि त्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील वाढेल तर अशा वस्तू खरेदी करायला काही हरकत नाही. अशा कुठल्या वस्तू आहे तर यासंबंधीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता. तरी थोडक्यात सांगते तुम्ही काय खरेदी करून आणू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही धने खरेदी करून आणू शकता. अगदी 5 ते 10 रुपयाला तुम्हाला धनेची छोटीशी पुडी देखील विकत मिळू शकते. ते देखील तुम्ही आणली तरी चालणार आहे. या व्यतिरिक्त पिवळी मोहरी, हळद, बघा सोनं आपण म्हणतो ना की आता तुम्ही जेजुरीला गेले असाल तर सोन्याची जेजुरी म्हटलं जातं. का? तर तिथे सगळीकडे हळद पडलेली असते म्हणून त्याला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं. म्हणजे काय, तर सोन्यासारखीच मौल्यवान ही हळद आहे. त्यामुळे अशा प्रकारची हळद आपण घरी घेऊन आलो तर निश्चितच त्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी मदत होणार आहे. पिवळी मोहरी देखील तशाच पद्धतीची आहे. पिवळी मोहरी देखील खरेदी केल्याने आपल्या आयुष्यामधला अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे. कारण ही पिवळी मोहरी विशेष पद्धतीमध्ये किंवा विशेष उपायामध्ये वापरली जाते. जर अधूनमधून आपण ती कापरासोबत प्रज्वलित केली तर निश्चितच आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी मदत मिळत असते. तर तुम्ही मोहरी देखील खरेदी करू शकता. त्यासोबतच लवंग आहे, कवडी आहे. तुम्हाला श्रीयंत्र वगैरे घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही ते उद्याच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. किंवा महिलांनी सौभाग्याची एखादी गोष्ट जर उद्याच्या दिवशी खरेदी केली म्हणजे घेतली तर निश्चितच सौभाग्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत मिळणार आहे. तर अशा पद्धतीने छोटीशी का होईना वस्तू आपण खरेदी करून आणायची आहे. त्यासोबतच तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे. काही ठिकाणी खास करून स्वस्तिक काढायचे आहे. जसे की आपण किचन आहे,
किंवा आपली शेगडी आहे, तिजोरी आहे, तुळशी माता आहे, आपलं देवघर आहे, या संबंधीचा देखील व्हिडिओ चॅनलवरती आहे. तो देखील तुम्ही एकदा जाऊन आवर्जून बघा की स्वस्तिक कसं काढावं. तर हळदी कुंकाने आपण स्वस्तिक काढतो, सर्वांना माहिती आहे, तरी पहा. त्यानंतर आपल्याला 12 ते 12:30च्या दरम्यान कावळ्यासाठी देखील एक घास ठेवायचा आहे, नैवेद्य ठेवायचा आहे. तर तो कोठे ठेवायचा, तर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी जोडपं जीव घातलं जातं, पण तुम्हाला जर जोडपं मिळणार नसेल, कारण अक्षय तृतीया आहे, प्रत्येकाच्या घरी सण असतो, आणि मग जर नाही जोडपं मिळालं तर हरकत नाही, मग तुम्ही गायीसाठी नैवेद्य ठेवू शकता, कावळ्यांसाठी घास ठेवू शकता. याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते. जर तुम्हाला कावळ्यांसाठी घास ठेवायचा असेल तर खास करून दक्षिण दिशेला ठेवण्याचा प्रयत्न करा. पण नाहीच त्या ठिकाणी जागा मिळाली तर कुठेही ठेवून द्या, पण त्या ठिकाणी खाली पाण्याने गोल करायचा, मग त्यावर हा नैवेद्य ठेवायचा, आणि त्यानंतर पितृदेवताय नमः असं म्हणायचं, त्यांचं स्मरण करायचं, आणि कावळ्यासाठी हा घास ठेवायचा. कावळा आला तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही आला तर दुसऱ्या पक्षीने जरी खाल्ला तरीही चालणार आहे. त्यानंतर आवर्जून गायीसाठी देखील तुम्हाला एक नैवेद्य ठेवायचा आहे. कुठे जवळ गोशाळा असेल किंवा गाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नैवेद्य देऊन येऊ शकता. अशा पद्धतीने गोमातेची सेवा करायला देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष असं महत्त्व आहे. त्यानंतर रात्री आपल्याला कापरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत. तुम्ही कुठल्याही भीमसेनी कापूर वगैरे मिळाला तर तो घ्या, नाही तर साधा घेतला तरीही चालेल, पण तो कापूर आपल्याला तांदळावर ठेवायचा, तो प्रज्वलित करायचा, आणि त्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 लवंग, थोडीशी दालचिनी, वेलची असेल तर ती वेलची, आणि त्यासोबत काळे तीळ, पिवळी मोहरी, हे जे काही साहित्य तुमच्याकडे यापैकी जे जे उपलब्ध असेल ते तुम्हाला थोडं थोडं त्यामध्ये टाकायचं, आणि ते प्रज्वलित करायचं आहे. हे आपण उंबरठ्यावर देखील जाळू शकतो, आणि आपल्या घरामध्ये देवांच्या ठिकाणी बसून हे जाळं सगळा धूर आपल्या घरामध्ये पसरेल. अशा पद्धतीने ते जाळं तर निश्चितच त्याने नकारात्मकता दूर होईल, आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये आकर्षित होईल. त्यासोबतच खरेदी करणाऱ्या वस्तूमध्ये मिठाची पुडी देखील खूप विशेष मानली जाते. आपण लक्ष्मीपूजन धनत्रयोदशीच्या दिवशी देखील मीठ खरेदी करत असतो, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची पुडी आवर्जून खरेदी करा. सैदव मीठ जर तुम्हाला घ्यायला जमलं तर सैदव मीठच घ्या, पण नाही जमलं तर मग तुम्ही साधं मीठ घेतलं तरी चालेल, पण महत्त्व जे आहे ते खास करून सैदव मिठाला आहे, त्यामुळे सैदव मीठ खरेदी करण्याचा प्रयत्न करावा. तर उद्या अक्षय तृतीयानिमित्त कुठली कुठली कामे करायची आहे ही सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.